नमस्कार. स्वागत आहे आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी तिखट शंकरपाळी. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो मैदा. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बडीशेप 2 टीस्पून, ओवा 2 टीस्पून, धने 3 टीस्पून टाकून वाटून घ्या. थोडं जाडसरच वाटा. आता हे मैद्यामध्ये मिक्स करा. आता कसुरी मेथी टाका. मेथीमुळे शंकरपाळी खमंग लागते. मिरी पावडर 2 टीस्पून, मीठ चवीनुसार, साखर 1 टीस्पून, जिरे पावडर 1 टीस्पून, तिखट 1 टीस्पून. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. हळद 1/2 टीस्पून, हिंग 1/2 टीस्पून. आता गरम तेल 3 टीस्पून टाकायचं आहे. प्रथम चमच्याने ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता हाताने सगळ्या मैद्याला सर्व मसाले लावून घ्या. सगळं व्यवस्थित मिक्स करा. तेल आणि मसाले व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. अशी मुठी आवळल्यानंतर जर मैद्याचा जर गोळा होत असेल तर आपलं मोहन व्यवस्थित पडले असं ओळखायचं. तर थोडं थोडं पाणी घालून मैदा मळून घ्या. जास्त पाणी टाकायचं नाही आहे. कमीत कमी पाण्यात ते छान मळून घ्यायचं आहे. पाणी जास्त पडलं तर शंकरपाळी वातट होऊ शकते आणि तेलकट होऊ शकते. या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित मळलात तर शंकरपाळी अजिबात तेलकट होणार नाही. तेल लावून अर्धा तासासाठी आपल्याला ते ठेवायचं आहे. अशा पद्धतीने थोडी घट्टसर कणिक भिजवायची आहे. आता एक मोठा गोळा घेऊन पोळपाटावर पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. इतपत पातळ पोळी लाटायची आहे. फोकने टोचे मारायचे आहे, ज्याच्यामुळं ती शंकरपाळी फुगणार नाही आणि तेल जाऊन बसणार नाही. कटरनी किंवा सुरीने आपल्याला हव्या त्या आकारात शंकरपाळी कट करायची आहे.
आधी तेल गरम झालं आहे की नाही तपासून बघायचं आहे. गरम तेलात थोडी शंकरपाळी टाकायची आहे. मध्यम आचेवर शंकरपाळी तळायची आहे. गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर शंकरपाळी काढून घ्यायची आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू होतील. लहान मुलांना मधल्या वेळेत खायला द्यायला ही शंकरपाळी उत्तम पर्याय आहे. मुलांना वरून शंकरपाळी देताना वरून चाट मसाला टाकला तरी चालेल. अशा पद्धतीने तिखट शंकरपाळी आपली रेडी आहे. थंड झाल्यानंतरच ती खुसखुशीत लागते. जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.